नमस्कार. कराळे पाटील चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. खरं तर सध्या आता निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. अशातच आपल्या जिल्हा परिषद निवडणुका अर्थात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित चालू आहेत. त्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या वाबगाव रेटवडी गटासाठी त्या इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून आहेत. त्या म्हणजे अश्विनीताई राजेंद्र पाचारणे यांच्याकडे आपण आलेलो आहे आणि बघूया साधारणतः प्रचार दौरा किंवा प्रचार माध्यम कशा पद्धतीनं इथपर्यंत त्यांनी आतापर्यंत पोहोचवलंय. ताई नमस्कार. नमस्कार. तुम्ही निवडणुकीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहात. तशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न देखील आतापर्यंत केलेत. प्रत्येक गावोगाव जाऊन प्रचार दौरा आतापर्यंत पोहोचवलेला आहे. तर कशा पद्धतीनं तुम्ही प्रचार आतापर्यंत पुढे नेलेला आहे? प्रचार दौरा सांगायचं झालं तर मी आजच प्रचाराच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचते असा भाग नाहीये. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माध्यमातूनही मी जनतेपर्यंत पोहोचलेली आहे आणि दिवाळीच्या माध्यमातून आपण दिवाळीचा शिदा वाटपाच्या माध्यमातून आपण घराघरात पोहोचलेलो आहोत. रक्षाबंधनच्या निमित्तानं आपण घराघरात पोहोचलेलो आहे. माझ्या सगळ्या भावांना मी राखी बंधन हा सण साजरा केला होता सोबत त्यांच्या. बरोबर. इव्हन देवदर्शन यात्रेच्या माध्यमातून 11,000 महिलांपर्यंत मी पोहोचलेली आहे. आध्यात्मिकतेची जोड असावी तर या माध्यमातून काकडा आरतीच्या निमित्तानं आपण मंदिरांमध्ये भेटी देऊन ज्येष्ठांपर्यंत पोहोचलेलो आहोत. साधारणतः तिथे तुम्ही काही भजन साहित्य वगैरे दिले असे भजन साहित्य वाटप करून आपण त्याचप्रमाणे आपण आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ज्येष्ठांची आरोग्याची काळजी घ्यावी, माझ्या माता भगिनींची तरुणांची काळजी घ्यावी या माध्यमातून आपण आरोग्य शिबिर गावागावामध्ये राबवले. या माध्यमातून जवळजवळ 4,500 हजार महिला भगिनींना असेल, ज्येष्ठांना असेल, तरुणींना असेल, तरुणांना असेल तर आपण 4,500 हजार चष्मे वाटप केले. जवळजवळ 700 ते 800 ज्येष्ठांची आपण मोतीबिंदूची ऑपरेशनही केलेली आहे, शस्त्रक्रिया पण केल्या. आणि त्याबरोबरच असं समजतं की तुम्ही काही त्या ज्येष्ठ किंवा महिला भगिनी पुरुष बांधवांसाठी काही विमा वगैरे तुम्ही आयोजन केले असं समजतं? हो, आपण 18 ते 45 वयोगटापर्यंत विमा दिलेला आहे आपण. मग आरोग्याच्या माध्यमातून ते सगळा टप्पा पूर्ण केला. असं अजून एक तुमच्याबद्दल असं समजतं की तुम्ही जो शेतकऱ्यांचा छंद आहे तो बैलगाडा क्षेत्र, त्या बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील तुमचं नाव मोठं आहे. नेमकी ते तिथपर्यंत तुम्ही कसे पोहोचलात त्या शेतकऱ्यांबरोबर? शेतकरी बळीराजा आहे आणि एक शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे, त्यामुळे एक गाडा बैलाची आवड आहे. पिटली बैल म्हणून आपला बैल घाटामध्ये असतो. आपल्याकडे एक गाई आहे. म्हणजे आम्हाला ही शेतकरी असलेल्याचा ही जाणीव ठेवायची आहे की आपण जरी व्यवसायाच्या माध्यमातून आपण भरारी घेतलेली आहे पण आपण शेतकरी कुटुंबातले आहोत म्हणून ही जोपासत आहोत. क्या बात आहे. म्हणजे मी किती जरी आम्ही व्यवसायातून मोठे झालो तर मूळ आम्ही शेतकरी आहोत. आणि ते शेतकऱ्याचं मूळ पिंड जो बैल आहे किंवा बैलगाडा आहे तो आम्ही जपसलेला आहे. हरकत नाही. आता एक त्याबद्दल मी सांगेल की तुम्ही प्रचार दौऱ्यामध्ये हे सगळे गावांना भेटी दिल्या, तर त्या प्रचार दौऱ्यामध्ये तुम्हाला असं काही समस्या शेतकऱ्यांच्या किंवा ग्रामीण जनतेच्या गावागावांच्या वेगवेगळ्या समस्या असतात, तर साधारणतः तुम्हाला असं काय वाटतं की त्या आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये ज्या समस्या भेडसावतात त्या मला सोडवायच्यात? काय काय समस्या वाटल्या तुम्हाला? खरं सांगायचं झालं तर शेतकरी परिवारातली असल्यामुळे बऱ्याचशा समस्या जाणवतात. सगळ्यात पहिलं आपल्या पाणंद रस्त्यांचे प्रश्न असतील तर 2-2 किलोमीटरवरती पायवाटने आपल्या लोकांना जावं लागतं, तर ती समस्या आहे. पाण्याचा प्रश्न वरच्या पट्ट्यामध्ये गेला तर बरेच वर्ष लोक कळमुडीच्या पाण्याकडे आस लावून बसलेले आहेत, तो खूप मोठा प्रश्न आहे. तर त्याच्यावर येणाऱ्या काळामध्ये आपण काम करणार आहोत. रस्ते असतील, आरोग्याची सेवा असेल. खूप पाहते मी की आरोग्याची जवळजवळ एखाद्या गावामध्ये 40 ते 50 ऑपरेशनच्या माध्यमातून लोक जाणार असतील तर तिथे 20च लोक निघतात, कारण की घरी कोण पाहणार काय. तर ती आरोग्य सुविधा आपल्या गावागावात असेल तर ही गोष्ट घडणार नाही. शिक्षण असेल, 2-2, 3-3 किलोमीटरवरनं मुलांना यावं लागतं, तर शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्यापर्यंत शिक्षण कसं पोहोचवता येईल याच्यावर काम करणार आहे. तरुणांना रोजगार, आपल्याकडे एवढी मोठी MIDC आहे, SEZ आहे, पण आपल्याच ग्रामस्थांना नोकऱ्या मिळत नाही, याच्यावर पहिलं प्राधान्याने काम केलं जाईल. अर्थातच तरुणांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी किंवा जोडणारे रस्ते, पाणंद रस्ते वगैरे ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही बारकाईने पाहिलेले. उद्याच्या काळात त्याची सोडवणूक किंवा त्याच्या प्रश्नाकडे जाऊन ते
त्याचं अर्थात तुमच्या लक्षात आलेलं आहे की हे काय काम करायचे ते तुम्ही सोडवणार आहेत असं म्हणताय. अजून आपण आता राजकीय प्रश्नाकडे वळूया. तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं इच्छुक आहात, परंतु असं तुम्हाला वाटतंय का की तुम्ही एकट्याच इच्छुक आहेत, अजून कोणी इच्छुक असलेल्यामुळं तिकीट फक्त मलाच मिळेल असं काय तुमच्या मनामध्ये आहे का? नाही, मला खात्री आहे की तिकीट मलाच मिळेल. हा माझ्यावरचा विश्वास आहे आणि जनतेने मला दाखवलेला विश्वास आहे. आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं इच्छुक आहात, तर अजून एक नाव पुढे येतंय चर्चेला की जे राजकारण समाजकारणामध्ये पूर्वीपासूनचं नाव आहे ते म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अनिल बाबा राक्षे आणि त्यांच्या सहभागी होती रोहिणीताई राक्षे, ह्या देखील इच्छुक आहेत. तर मग कसं की तुम्हालाच वाटतं का मलाच मिळेल, आता ते इच्छुक आहेत त्यांच्याबद्दल किंवा तुमच्यामध्ये काय पक्षाकडे साधारणतः पक्षाचा कल तुमच्याकडेच असं तुम्हाला वाटतं? अ, तुम्ही प्रश्न विचारलात, पण अनेक इच्छुक असतील. पण मला खात्री आहे की पक्षश्रेष्ठी चांगला निर्णय घेतील आणि मला काम करण्याची संधी देतील. तर त्याबरोबरच अजून एक मला प्रश्न विचारावासा वाटतो. जर जर तर राजकारणात काही गोष्टी निश्चित अनिश्चित असं काही नसतं, काही घडू शकतं. जर असं पक्षाने विचार केला आणि तुम्हाला तिकीला डावललं, तर तुमची भूमिका काय राहणार आहे उद्याच्या काळात? माझी भूमिका जी आजही आहे आणि ती उद्या राहणार आहे, समाजासाठी काम करणं आणि मी हे पुढेही करत राहील. अर्थात पक्षानं संधी देऊ न देऊ मला समाजाबरोबर राहायचंय. काम पूर्वी करायचं. समाजाबरोबर होते, आजही आहे, उद्या समाजाबरोबर काम बरोबर. करत आहे. निश्चित आपण ताईंकडे चर्चा करताना सगळ्या गोष्टीची त्यांनी पण आपल्याला मनसोक्तपणे अगदी गप्पा गोष्टीमधून मुलाखत दिली. त्यांची इच्छा आहे, मला समाजासाठी काम करायचंय, मी काम करत राहील. आता आपण त्यांच्याकडं पुढे जाऊन प्रश्न विचारूया की या जनतेचं जे काय म्हणणं आहे किंवा जे काही कामं आहेत, जे काही समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी तुम्ही स्वतः कटिबद्ध राहणार? मी माझा परिवार म्हणून, जसं मी आज 2009 मध्ये पाचारणे परिवारात लग्न करून आले. जसं मी माझा कुटुंब सांभाळले, की राजेंद्र पाचारणे माझ्या मिस्टरांचं नाव आहे. त्यांचं घर जसं सांभाळलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वाबगाव रेटोडी गट हा मला परिवारासारखाच सांभाळायचा आहे. आणि निश्चित आपण हे बघत असाल, की कामाच्या माध्यमातून मी माझं कुटुंब म्हणूनच सांभाळत आहे. बरं. आता आपण चर्चा केलेली आहे. जिल्हा परिषदेच्या ज्या इच्छुक उमेदवार आहेत, निश्चित उद्या अधिकृतरित्या त्यांची घोषणा होईल, त्यांना तिकीट मिळेल असं त्यांची खात्री आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करणारच आहोत. परंतु आता आपण तूर्तता त्यांना विनंती करूया किंवा त्यांना एक विचारूया की उद्याच्या काळामध्ये जी तुमची जिल्हा परिषद निवडणूक आहे, ज्या निवडणुकीमध्ये जी गावं आहेत, ती जनता आहे, त्या गटातील जनतेला तुम्ही काय आव्हान करणार की जेणेकरून तुमच्या पाठीशी त्यांनी उभं राहावं म्हणून? मी माझ्या मायबाप जनतेला एकच आव्हान करेल की येणाऱ्या काळामध्ये आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून मतदान रूपी मला आशीर्वाद द्यावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी. धन्यवाद. खरं तर या ठिकाणी आपण ताईंकडे चर्चा केली. त्यांची इच्छा आहे की उद्या मला निवडणुकीमध्ये जनतेने साथ द्यावी आणि भरघोस मताधिक्यानं मतरूपी आशीर्वाद द्यावा ही त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. तर आपण आपल्या चॅनलच्या वतीनं तुमच्या भावी वाटचालीसाठी अर्थात राजकीय वाटचालीसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.